एका विषयाला हात घातलास तो असा की जेंडर सेन्सिटायझेशन किंवा हो. जेंडर इक्वालिटी खरंय. ह्याच्यावरती तू बोललीस. खरं सांगू का, आपल्या लहानपणी असा विचार कर. आता काही काही लोक म्हणतात की तुमच्या वेळचं नका, इव्हन ऍज अ काउन्सिलर आम्ही हो. पण सांगतो मागच्या गोष्टींना उगाळत बसू नका, पुढे खरंय. चला. पण काही काही वेळेला ना मागच्या गोष्टी उगाळायच्या नाही, पण त्यांची आठवण करून देणं फार गरजेचं असतं. गरजेचं असतं. आपल्या लहानपणी कधीच आपल्या आई वडिलांनी आपल्याला असं शिकवलं नाही की हा मुलगा आहे, हो. ही मुलगी आहे, तुम्ही एकत्र खेळायचं नाही, एकत्र खरंय. शाळेत जायचं नाही, एकमेकांशी बोलायचं नाही, किंवा बंधन. बंधन बंधन. या सदरात विचार करू आपण. तर असं काही नव्हतं आणि तरी सगळं बऱ्यापैकी आलबेल चाललेलं खरंय. होतं. खरंय. मग आताच असं का होतंय? आता तर कसलीच बंधनं आणि नाहीयेत. फ्रीडम आहे, म्हणजे पण मुलं मुली आता एकत्र खेळतात, एकत्र कॉलेज शाळा, म्हणजे त्यांचं फ्रीडम पाहिलं की अगदीच. आपल्याला त्रास होतो. तर मग जेंडर इक्वालिटी आहे त्याच्याविषयी समाजामध्ये जागरूकता तयार करणं मात्र खूप गरजेचं आहे. खरंय. म्हणजे आपण एक छोटं उदाहरण घेऊ. पूर्वीच्या काळामध्ये मुलं मुली एकत्र होते तरी सगळे सरसकट कुठेतरी काहीतरी हो. वेगळ्या हो. मार्गाने जात होते का? तर खरंय. अजिबात नाही. पण आज मात्र असं होतंय की आई वडिलांना, विशेषतः आयांना धस्स होतं. आता हो. आयांनाच का होतं? वडील सेन्सिटिव्ह नसतात का? राईट. वडिलांना काळजी नसते का मुलाची बरोबर. मुलीची? पण मुलांच्या प्रती वडिलांची भावना, त्यांचा थोडा विश्वास कदाचित जास्ती असतो का असं मला वाटतंय. आई सतत शंका घेत हो. राहते. असं मुलांचं ज्या कोणी आपल्याकडे येतात राईट. काउन्सिलिंगला त्यांचं बरोबर. म्हणणं अगदी 3 वर्षाच्या चिमुरड्यापासून ते सांगतात की ना आई ना असंच वागते, आई माझ्यावरती खूप हे असंच कर म्हणून सांगते. मुळामध्ये प्रश्न काय आहे की आपल्या राहिलेल्या अतृप्त सगळ्या इच्छा त्या आपल्या मुलांवरती आपण लादतोय का, याचा राईट. विचार केला राईट. पाहिजे. म्हणजे मी तर मग सांगते, याच्या बाबतीत म्हणजे आपलं जे बालपण होतं अनिशाताई, विचार कर. फॉर एक्झाम्पल आता मी 9वी 10वीला असेल, मला आईने कधीही विचारलं नाही की तू काय कुठला विषय घेतेयस किंवा काय पाठ करतेस. म्हणजे जे काही करायचं ते आपण करायचं. इव्हन कॉलेजमध्ये सुद्धा आपण गेल्यानंतर मला नाही वाटत पेरेंट्सना आपले सब्जेक्ट सुद्धा माहिती होते. खरंच आणि आता अगदीच कुठेतरी अगदीच आपण मुलांवरती जास्त लादतोय का, ते मुलींवरती जास्त लादतोय का, असं कुठेतरी एक वाटायला लागतं ह्या त्याच्यामध्ये. बंधनांचा अतिरेक झाला ना की त्या बंधनातनं सुटका करून घेण्याची वृत्ती वाढीला लागते. खरंय. माणूस आहोत आपण शेवटी. बरोबर. त्यामुळे या मुलांवरती कुठेतरी बंधनं नक्कीच हवीत, हो. पण ती अतिरेकी नकोत असं मला अतिरेकी वाटतं. नको. बरोबर. म्हणजे अतिरेक, कारण शेवटी कसं आहे, दुधाचंच उदाहरण माहिती आहे आपल्याला. ते ओतू जाणारच आहे. तसा प्रकार अगदीच. हा आहे. आणि मग तुला काय वाटतं की आपण जेव्हा जेंडर इक्वॅलिटी म्हणतोय आणि त्या मार्गातून आता आपण म्हणजे तू खूप छान उदाहरणही दिलंस, तर पालकांची जबाबदारी मग काय, नेमकं काय कसं वागलं पाहिजे पालकांनी? कायमच आत्ता हा उहापोह आपण सतत करतोय की मुलींवर झालेले अत्याचार, हो. मुली पळून गेल्या आहेत किंवा काही परिस्थितीमध्ये मुलींवरती वेगळ्या वेगळ्या प्रकारे बंधनं बरोबर. दुसऱ्या व्यक्तींनी टाकली आहेत, घरातल्या हो. व्यतिरिक्त लोकांनी. खरंय. आणि अशा वेळेला मग पालकांची जबाबदारी कुठे येते? तर पालकांची जबाबदारी 1 2 3 4 अशी मोजून आपण पळ काढू शकत हो. नाही. मला असं वाटतं की पालक, आता आपण लग्न झालेल्या मुलींविषयी बोलतोय तर हो. तिचे आई वडील, हो. त्या मुलाचे आई वडील आणि खरंय. समाज म्हणून आपण या सगळ्यांचीच जबाबदारी तेवढीच महत्वाची आहे. बरोबर. कोणीतरी एकाने जबाबदारी घेऊन, आणि हा त्याच्यामध्ये पण आणखी मी असं म्हणेन सगळ्यात मोठी जबाबदारी ही त्या मुलीची पण आहे खरंय. स्वतःची. बरोबर. मला कसं पुढे जायचंय हे ठरवायचं आहे. आणि हा विषय आपण कधीतरी नंतर हो. मेघना घेणारच आहोत. घेऊयात. हो. पण लग्नापूर्वी ना मला काय हवंय याच्याकरता प्री मॅरेज काउन्सिलिंग फार गरजेचं आहे आजकालच्या गरजेचं मुला आहे. मुलींना. खरंय. पूर्वीच्या काळात ही पद्धत नव्हती असं नाही, कारण मुलीला आई वडील विचारायचे तुला काय प्रकारचं शिक्षण घ्यायचंय, हो. तुला कसं पुढे जायचंय. मग भलेही तिला लग्नाकरता विचारत नसतील की तुला हो. कसा मुलगा हवाय, पण तिच्या मनातलं आई वडील ओळखत होते. आता आई वडील मनातलं ओळखूच शकत नाही तर तिला काय विचारतील. आणि मग बरोबर. त्यामुळे घडतंय असं की आई वडील आणि म्हणजे पालक आणि मुलं यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ना, त्याच्यामुळे मुळामध्ये आम्ही जबाबदारी काय घ्यायची हो. हेच पालक विसरून गेलेत. इथे बरोबर. मी ना एक वाक्य जर का उद्गारलं तर थोडंसं ते कटू वाटेल सगळ्यांना, पण आजकालचे पालक हे पालक नाहीयेत तर ते मुलांचे मालक झालेत, खरंय. असं मी हे नक्की म्हणू अगदी शकते. बरोबर आहे. म्हणजे आपण कारण नाचतोय त्यांच्यावरती म्हणजे ते अगदीच म्हणजे ओझ्याने मालक असं का कुठेतरी म्हणतो भरलेत. आपण? आपण मालक कुणाला म्हणतो? तर मालक म्हटलं की नोकर अशी खरंय. एक धारणा असते. तर ही राईट. मुलं म्हणजे जणू काही आपली नोकर आहेत हो. आणि ते गुलाम आहेत आपले, आणि मी जे खरंय. म्हणेन तेच झालं पाहिजे आणि खरंय. मुलांनी सगळं ऐकलं पाहिजे. हा जो सगळं त्यांचा ऐकलं बाणा पाहिजे. आहे ना,
हा कुठेतरी या वृत्तीमधनं ते मालक होऊ पाहत आहेत. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की पालकांनी शेवटपर्यंत पालकच राहिलं हो. तर ती मुलं चांगल्या मार्गाने पुढे खरंय. जातील. आता अग तुम्हाला विचारलेला हा बरोबर. प्रश्न की जबाबदारी कुणाची आहे, तर दोन टोकांची उदाहरण घेऊया आपण. पूर्वीच्या काळी, तुझा माझा पण काळ नाही, त्याच्या हो. आधीचा काळ, म्हणजे तुझी आई माझी आई किंवा त्याच्याही मागचा थोडासा काळ. एक काळ असा होता की आई वडील मुलीला लग्न करून जाताना सांगायचे, आता तिकडच्या घरी गेलीस तू आता तिकडचीच, आमच्या इकडं काही यायचं नाहीस, हो. किंवा तुझ्यावरती तुला काही त्रास झाला तरी ह्या घराची दारं तुला कायमस्वरूपी म्हणून बंद. हो. सणासुदीला ये, चार खरंय. दिवस माहेराला ये, पण बाकी वेळेला तुला इथे या घरामध्ये हो. थारा नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे की जी खरं तर गरजेची आहे तिच्या मागे भक्कम उभ्या राहण्यासाठी, की तुला कुठलाही त्रास झाला, तुझ्या कुठल्याही त्रासामध्ये आम्ही आहोत, सक्षमपणे आपण लढू, हे सांगणं गरजेचंच आहे. हो. किंबहुना त्यांच्या मागे, त्या मुलींच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. पण आत्ताची गंमत अशी आहे, तू काहीही कर, म्हणजे तू चांगलं कर, तू हो. वाईट कर, तुला त्रास हो न हो, खरंय. आम्ही तुझ्या मागे आहोत, हो. ही जी वृत्ती वाढीला लागलीय. त्यामुळं मुलींना असं वाटतंय एवढंस छोटीशी गोष्ट झाली की तो हो. माझ्यावरती अत्याचार आहे, हो. आणि मग पळ काढला जातो. पण खरंय. याच्या उलट थोडीशी वेगळी पण परिस्थिती आहे, जसं तू मगाशी उदाहरण हो. दिलंस वैष्णवीच्याच हो. केसमध्ये, की आई वडिलांची मग तिथे जबाबदारी काय होती आपण नको उहापोह करायला. नको पण अशा करायला. बरोबर आहे. परिस्थितीमध्ये आई वडिलांनी काय केलं पाहिजे, तर आई वडिलांनी कुठल्याही गोष्टी देखल्या देवाला दंडवत असं हो. म्हणून, समाजात असं असतं, आमच्याकडे असं असतं, हो. आम्हाला हे करावंच लागतं असं न खरंय. म्हणता, आमची मानसिक स्थिती काय आहे, आमची शारीरिक स्थिती काय आहे, त्याचबरोबर आमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, हो. त्याला अनुसरूनच आम्ही पुढे जाऊ, हा कुठेतरी विचार ठेवला पाहिजे. पण तो पाहिजेच. होत नाही, कारण समाजाची स्थिती अशी आहे की 2 लाख खर्च केले तर हो. अरे बापरे एवढेच पैसे खर्च केले, आणि एवढेच पन्नास पैसे लाख खर्च खर्च केले केले तर तुम्ही ग्रेट आहात. ही खरंय. जी वृत्ती बोकाळतीये त्याच्यामुळे पालक जबाबदारी घेण्यापेक्षा दिखावा करण्याकडे हा. जास्ती त्यांचा कल आहे. राईट. तर मग बरोबर. पालकांनी जबाबदारी घ्यायची, मूल आपलं चांगल्या अथवा वाईट कोणत्याही स्थितीत असेल तरी त्याच्या मागे आम्ही खमकेपणाने उभे हो. आहोत. पण मुलांनी काही वाईट केलं किंवा तो काही वाईट करू पाहत असेल तर आम्ही त्याच्या मागे उभं राहणार नाहीये. हो. म्हणजे ज्या मुलींवर अत्याचार होतोय ना, हो. त्यांच्या समोर जे कोणी लोक आहेत, मग हा. नवरा असेल, सासू सासरे राईट. असतील, जे कोणी असतील, तिथली आई असा का नाही विचार करत हो. की ते पण मूल आहे, ती मुलगी खरंय. सुद्धा एक एक माणूस आहे, ते एक मूल आहे, कुणाचं तरी मूल आहे, तिला त्रास नाही झाला पाहिजे. हा विचार जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत आपला समाज कधीच पुढे जाणार नाही. खरंय. म्हणजे तू अगदी योग्य सांगितलं सानिशाताई, की समाज जर बदलायचा असेल तर मुळातच समजा आता त्या मुलीची सासूबाई तिथं आहे, त्या पाहतायत की बाबा नवरा हिच्यावरती अन्याय करतोय किंवा वाईस वर्सा, सासू काही त्रास देत असेल तर नवऱ्याने खंबीरपणे तिच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. आणि ही मानसिकता जोपर्यंत नाही बदलत तोपर्यंत काहीच होणार नाही. मग तुला असं वाटतं का की यासाठी मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे, किंवा मग मुली जर पायावरती स्वतःच्या उभ्या असतील तर हे थोड्या प्रमाणात कमी असतं, असं कुठं जाणवतं का? म्हणजे तू ऍज अ काउन्सिलर म्हणून हा एक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आला. 100% कॉन्सिलर म्हणून मी हे सांगेनच, पण त्याआधी मुळामध्ये एक वकील म्हणून मी इथे उत्तर देईन. हा. कायद्यासमोर सगळेच समान आहेत हो. ना, पुरुष काय स्त्री काय दोघेही हो. समान खरंय. आहेत. मग सगळी जबाबदारी पुरुषांनी का बरं घ्यायची? बरोबर. स्त्रीने पण वाटा उचललाच पाहिजे, की जी आत्ताची स्त्री उचलतीये. हो. पण काही काही घरांमध्ये असं आहे, म्हणजे काही काही घरांमध्ये पेक्षा काही काही लोकांची मानसिकता अशी आहे की नवऱ्याने कमवून आणायचंय आणि आमचा हो. अधिकारच आहे, हो. ते पैसे म्हणजे आमचा अधिकार आहे. शंभर अधिकार. टक्के बायको म्हणून अधिकार आहेच. पण मला असं कायम वाटतं बरं का मेघना, आपण जर का बाहेर जाऊन पैसे कमावले ना, तर आपल्याला त्या पैशांची किंमत किंमत जास्ती समज. कळते. म्हणजे मी ज्या वेळेला बाहेर जाऊन खूप कष्ट करते आणि मग त्या पैशांना पैसे माझ्या हातात हो. आल्यानंतर त्याची ती जी काही भावना असते ना, ती खूप वेगळी असते. पण चुकून मागून कोणीतरी मला नुसतेच पैसे आणून दिलेत तर कदाचित मला त्याचं गांभीर्य कळणार नाही. बरोबर. त्यामुळे हा एक विषय तर नक्कीच आहे की प्रत्येकाला त्याची किंमत कळली पाहिजे. पण हो, मुलींनी आजकालच्या काळात नाही, कुठल्याही काळात मुलींनी आपल्या पायावर उभंच राहिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, कायदेशीर दृष्ट्या मी हा विचार हो. करून बोलतेय की पुढच्या काळात कदाचित एखादी परिस्थिती अशी येऊ हो. शकते, जसं आम्ही रोज बघतोय की हो. असंख्य डिव्होर्स फाईल होतात, खरंय. आणि मग त्या स्थितीमध्ये मुली अगदीच हेलपाटून जातात. त्यांचा मानसिक, भावनिक
शारीरिक शोषण झालेलं असतं आणि त्यातनं उभं राहण्याकरता उमेद म्हणून काहीच धागा दिसत नसतो, दिसत कुठेही नसतं. प्रकाश दिसत नसतो. हो. आणि मग त्यावेळेला हे सगळं घडलंय आणि मग नव्याने उभं राहायचे पायावर, ते काही होत नाही. पण हो. जर का तुम्ही पायावर उभ्या असाल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असता. मग बरोबर. मानसिकदृष्ट्या आधार द्यायला आपल्यासारखे लोक किंवा खरंय. आजूबाजूचे लोक निश्चितच आधार देतात. पण स्त्रीनं पायावर उभं राहिलंच पाहिजे, हे माझं खरंय. खरंय. अगदी आणि खूप अनिशाताई, आग्रहाचं म्हणणं आहे. खरंच आहे. म्हणजे आज जे काही आपण चर्चा इथं केली की स्त्रियांवरचे जे काही अत्याचार वाढतायत, त्याचा भाग एक आता आपण हे केला. तर जाता जाता ह्या समाजाला काय सांगशील तू की जी काही ही मानसिकता आहे, किंवा बेसिकली आजचा जो आपला विषय होता की लग्न झालेली मुलगी, तर त्या पालकांना तू काय सांगशील? म्हणजे बेसिकली मुलीकडच्या पालकांना तू काय सांगशील? कारण की समाजामध्ये जरी आपण दुसरा एपिसोड पुरुषांसाठी आपण म्हणतोय की करणार आहोत, तरी सुद्धा 80% सफर ही स्त्रीच करतीये आणि मग उरलेले पुरुष असं आपण म्हणू. पण जे 80% स्त्री सफर करतीये, तर तिच्या आई वडिलांची मानसिकता कशी हवी किंवा त्यांना तू काय सांगशील? मी जसं मगाशी एक उदाहरण दिलं की मागच्या काळामध्ये पण हा अ, हा त्रास स्त्रियांना होत होता. हो. आणि त्यावेळेला त्यांचे आई वडील सक्षमपणे उभे राहू शकत नव्हते, कारण समाजाचा अडसर होता. हो. आता उलटी गोष्ट आहे की समाजाचा अडसर नाहीये, पण समाज काय म्हणेल. फक्त ह्या टॅगलाईन खाली ना वारेमाप आपण सगळ्या फॅसिलिटी मुलींना देतो किंवा त्यांना दिल्या जातात. आणि मग त्या द्यायच्या नाहीयेत का, तर 100% त्या द्याव्याच लागणार आहेत. मुलींना आधार द्यावा लागणार आहे, त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या करून द्याव्या लागणार आहेत. पण त्या समाजाच्या भीतीपोटी न देता मला करायचे म्हणून केल्या तर गोष्ट वेगळी. म्हणजे मी मगाशी जसं उदाहरण दिलं की 2 लाख खर्च केले तर लोक नावं ठेवतील, हो. नाक मुरडतील. आणि मग खरंय. 50 लाख केल्यानंतर आमचा उदो उदो होणार आहे. त्या एक दिवसाच्या उदो उदो करता आपण अख्ख्या आयुष्यभराची पुंजी वाया घालवणं आणि त्याचबरोबर त्या मुलींच्या मनामध्ये एक विष पेरणं की इतका पैसा खर्च केला कीच सुख मिळतं. हो. तर ही जी मानसिकता आहे ना, ही पहिल्यांदा आई वडिलांनी पण बदलायला पाहिजे. आणि मग त्या मुलींना निश्चितच ती मानसिकता किंवा ते बळ मिळेल खरंय. की अच्छा, म्हणजे ह्या गोष्टी केल्या तरी सुद्धा आम्ही हो. सुखी राहू सुखी शकतोय. राहू शकतो. म्हणजे खूप 50 लाखाची गाडी दिली तर आई वडील चांगले आहेत आणि हो. समाजात नाव होईल. आणि ती खरंय. गाडी नाही दिली, अशी जी काय आत्ताची हो. एकंदरीत समाजाची परिस्थिती आहे ना, ती खोडून काढली पाहिजे. म्हणजे फक्त आई मुलींना वडीलच नाही तर मुलींचंही असं आहे की म्हणजे मुलींनाही असं वाटतं हो की नाही, हो माझं लग्न मोठं झालं म्हणजे अक्षरशः फॉर एक्झाम्पल मी 30-30 लाखाचा घागरा घातला तरच मी फार ग्रेट आहे आणि माझं खूप बरोबर आहे. छान असं, म्हणजे त्यांना एक म्हणतो ना आपण फॅन्टसी वर्ल्ड मध्ये मुली कुठेतरी जगतायत असं साधारण आपल्याला नक्कीच वाटायला लागतं. नक्कीच नक्कीच मुलींचं फॅन्टसी मध्ये जगणं नाही. तुला नवल वाटेल पण मुलींच्या आया सुद्धा फॅन्टसी मध्ये हो. जगतात. म्हणजे त्या मुलींच्या लग्नामध्ये मुलगी कुठली आणि मुलीची आई कुठली हे कळत नाही आणि त्याचा त्यांना खूप आनंद असतो हो. की मी मुलीची आई वाटतच नाही. खरंच चांगली गोष्ट आहे, तुम्ही खूप सुंदर दिसताय, तुम्ही मेंटेन केलेत. पण त्या मुलीचं काहीतरी महत्व ठेवा ना. हो. आज तिचं लग्न आहे, हो. तिला वेगळं जगू द्या ना, वेगळं काहीतरी जगू तिला द्या. वेगळं वाटू द्या. सगळ्याच जणी नवऱ्या वाटायला लागल्या तर लग्न कसं पार पडणार ते. पण ही मानसिकता आहे. निश्चितच ही मानसिकता कदाचित चांगल्या दृष्टीनं विचार केला तर नक्कीच ती हो. पोषक पण आहे की खरंय. आपलं शरीर स्वस्थ ठेवणं, आपलं हो. मनस्वास्थ्य ठीक ठेवणं हे गरजेचंच आहे. पण जो जो ध्यास आहे ना, सगळीकडे उदो हो. उदो करणं, मी माझं आणि माझं फक्त, हो. हे जे म्हणजे चाललेलं आहे मी समाजामध्ये, पणाभोवतीच याला सगळेजण गुरफटून गेलेले आहेत आवर थोडक्यात. घातला पाहिजे. आणि त्याच्याकरता निश्चितच मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये मुलीची आई हो. खूप मोठा रोल बजावते. राईट. राईट. म्हणजे बरोबर. मी मगाशी एक वाक्य जसं उद्गारलं की माझ्या सगळ्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा आहेत ना, त्या मी मुलीमध्ये हो. पूर्ण करून घेते. पूर्ण कर. म्हणजे मला हे मिळालं नाहीये, आता माझ्या मुलीला मिळालंच हा. पाहिजे. राईट. मग ते मी नाही देणार, बरोबर. समोरचे लोक देतील. राईट. मग त्यांनी 10 रुपये देण्याकरता मी 50 रुपये खर्च केले तरी चालतील. खरंय. ही जी मानसिकता आहे ही कुठेतरी वाढीला लागली आणि त्याला आवर घालणं फार बरोबर. गरजेचं आहे. फार आणि गरजेचं आहे. तू म्हणालीस की जाता जाता पालकांकरता काय, तर मला वाटतं एक खरा सुखाचा मंत्र की आपलं मूल सुरक्षित राहणं, आपलं हो. मूल सुखी राहणं, मुलगा मुलगी कोणीही असो, आणि ते चांगल्या पद्धतीनं आयुष्यात, त्याच्या भावी आयुष्यात पुढे जाणं आणि त्याचा संसार सुरळीत होणं, हे लक्ष असलं पाहिजे. पण ह्याच्या व्यतिरिक्तच्याच गोष्टींमध्ये माणूस अडकून पडलाय
आणि त्याच्यामुळं सगळं अंधकारमय आहे का खरंच. आयुष्य, असं ह्या लोकांना वाटायला हो लागतं. कारण हो. समाजामध्ये जर का दर आठवड्याला अशी एखादी बातमी आली, तर आपल्यालाही आपलंही मन पिळवटून जातं की अरे काय चाललंय हे, असं आपण म्हणतो. पण निश्चितच त्याला आवर पण घातला पाहिजे आणि अशी नकारात्मकता आणून चालणार नाही. अशा लोकांना आपण भेटून त्यांच्याशी बोलून हो. त्यांच्यामध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे. खरंच आहे. आणि मला असं वाटतंय की अनिशाताई, आजूबाजूला समजा आपल्याला, मला आता समजलं की नाही ह्या मुलीला खूप त्रास होतोय, तर अवतीभोवतीचे जे काही नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, तर त्यांचंही कुठेतरी कर्तव्य आहे नाही का ग ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालणं? तुला काय वाटतं? समाज म्हणून मला असं वाटतं की निश्चितच निश्चितच. एकमेकांना जर खरंच आपण मदत केली एक समाज म्हणून, तर निश्चितपणे हे जे काही वाढलेले अत्याचार आहेत बेसिकली स्त्रियांवरचे, हे कमी व्हायला कुठेतरी मदत होईल. आणि मुलींचं बेसिकली ऐकून घेतलं पाहिजे पालकांनी. जरी लग्न झालंय, समाज काय म्हणेल ही जरी मनामध्ये भीती असली, तरी सुद्धा आपली मुलगी नक्की सुरक्षित आहे ना. म्हणजे फक्त उगाच हा माझी मुलगी खूप छान श्रीमंत घरामध्ये गेलीये, पण नेमकी ती त्या श्रीमंत घरामध्ये खरंच सुखी आहे का? नाही तर माझी मुलगी 500 करोड, माझी मुलगी 100 करोड, माझी मुलगी 50 करोड, असं फक्त आपण त्या करोडोमध्येच सगळे खेळ सुरू आहेत. तर त्या फॅन्टसी किंवा त्या स्वप्नवत अशा गोष्टींमध्ये न मध्ये अडकता कुठंतरी एक, आपण म्हणतो ना, रस्त्यावरती येऊन आपण विचार केला पाहिजे की आपलं मूल नेमकं सुरक्षित आहे की नाही. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने मला असं वाटते की हे अत्याचाराला कुठं तरी आळा बसेल आणि कमी होतील. आणि हे झालेच पाहिजेत. नाही तर मग हे दिवसेंदिवस अत्याचार वाढतच जाणार आहेत ग. हे समाज म्हणून समाजाची जबाबदारी नक्कीच आहे. पण तो समाज कुठून सुरुवात होते हो. त्याची, तर कुटुंबापासूनच होते. खरंय. त्यामुळं आपलं कुटुंब बळकट करणं, आपल्या हो. कुटुंबाचे विचार प्रगल्भ ठेवणं, हो. विचारांनी आपण समाजाला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला आपलं कुटुंब पुढे न्यावं लागेल. खरंय. पण समाज केव्हा रसातळाला जातो, जेव्हा अशी अनेक कुटुंब एका हो. वेगळ्या पठडीमध्ये विचार करायला लागतात. आणि बरोबर. आता सध्या तशी स्थिती आहे का, असा विचार करण्यासारखी हो. परिस्थिती नक्की आहे. परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला हा विचार आता करायचा आहे की आपल्याला समाज आपला जर का पुढे जाऊ द्यायचा असेल, आपला समाज, आपल्या समाजाची म्हणजे अख्ख्या पूर्ण भारतातल्या हो. समाजाची उन्नती करायची असेल, तर आपल्याला प्रत्येक कुटुंब वाचलं पाहिजे. खरंय. म्हणजे हे डिवोर्स पण वाचले पाहिजेत. पण खरंच जिथे आहे. काहीच ऑप्शन नाहीये तिथे डिवोर्स झाले पण हो. पाहिजेत. कारण मुलांची किंवा मुलींची कुचंबणा होऊन त्यांना जगता नाही हो. आलं पाहिजे, जगायला खरंय. नकोय त्यांनी. म्हणजे ह्या पण गोष्टी आहेत. पण होणारे डिवोर्स कितपत खरे खरे असे असतात की हो. जमतच नसतं. तर खरंय. बरेच वेळा असं दिसतं, छोट्या छोट्या अत्यंत क्षुल्लक कारणावरनं डिवोर्स होतात की जे टाळता आले असते, ज्याच्यामध्ये राख घातली जाते, आग लावली जाते, अशा खरंय. सगळ्या गोष्टी टाळता खरंय. आल्या पाहिजेत. खरंय. आणि ती जबाबदारी आई वडिलांची आहे, सासू सासऱ्यांची आहे, समाजाची आहे आणि तुझी आणि माझी पण आहे. खरंच. त्यामुळेच खरंच आपण आहे. हा प्रयत्न करतोय ना की हो. आपल्या बोलण्यातनं का असेना हो. लोकांपर्यंत आपण पोहोचू पोचू. आणि त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवू की आपण आपले विचार हो. सतत पडताळून पाहिले पाहिजेत की आपण खरंय. बरोबर वागतोय ना. बरोबर वागतंय की नाही. आणि तरच मला असं वाटतंय की समाज आणि ह्या समाजाचे घटक म्हणून घ्यायला आपल्याला अधिकार आहे. त्यामुळे अनिशाताई, आज नक्कीच. खरंच मला असं वाटतंय की खूप छान आपला हा पॉडकास्ट झालाय की ज्याच्यामध्ये आज आपण स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचारांविषयी तू खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्यामुळे नेहमीप्रमाणे तुझं मार्गदर्शन तर लाभतच असतं. आणि पुढचा एपिसोड लवकरच आपण घेऊन येऊयात सगळ्यांसाठी. आणि मला असं वाटतं की अत्याचार ह्या विषयावरतीच आपण खूप काही बोलू शकतो. त्यामुळे पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्कीच या दुसऱ्या भागामध्ये आपण बोलूयात. आणि तोपर्यंत बंधू भगिनींनो, तुम्हालाही हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तुम्हालाही काही वाटलं किंवा सुचलं की आम्ही त्याच्यावरती बोलावं, तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की एखादा विषय किंवा एखादा टॉपिक तुम्हाला घ्यावासा वाटला किंवा अनिशाताईकडून काही मार्गदर्शन हवं असेल, तर नक्की आम्हाला कमेंट करा. सो दॅट की आम्ही त्याच्यावरती नक्की डिस्कशन करू. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार की तुम्ही हा एपिसोड पाहिलाय. आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका, कारण हे मोटिवेशनल आहे. आणि कोणीतरी याच्यातून 10 जण पाहत असतील, एक जणाला जरी त्याच्यातून काहीतरी मिळालं, तरी आमचा हा एपिसोड सार्थकी लागला असं आम्ही सफल झाला. नक्कीच म्हणू. हो की नाही ग? नक्कीच. आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सगळ्यांचे आणि आभार. जय हिंद. थँक्यू.